नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये मी आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो। आपण गेला व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये उद्योजक कारकीर्द याविषयी माहिती पाहिली। त्याच्यामध्ये स्वयंरोजगार म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे, स्वयंरोजगाराची गरज, स्वयंरोजगाराची व्याप्ती, त्यामध्ये कोणकोणते क्षेत्र येतात, त्याच्यामध्ये विशेष करून ग्रामीण क्षेत्र असेल, शहरी क्षेत्र, सेवा क्षेत्र, विदेशी क्षेत्र, कृषी क्षेत्र, खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्र, या क्षेत्राअंतर्गत कोणकोणते व्यवसाय आपण करू शकतो याबद्दलही माहिती घेतली। यामध्ये उद्योग व्यवसाय, व्यापार, पेशा म्हणजे वकिली, डॉक्टर वगैरे, नोकरी, व्यापारपूरक सेवा, या व्यापारपूरक सेवेमध्ये बँक, विमा, वाहतूक व दळणवळण, साठवण, जाहिरात आणि सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चालू असलेलं ऑनलाईन मार्केटिंग याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कौशल्याचं महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत। कौशल्य म्हणजे काय, तर उद्योजक किंवा आपल्या स्वतःकडं असलेलं टेक्निक किंवा तंत्र, आणि हे तंत्र ज्ञान, अनुभव, प्रशिक्षण या माध्यमातून आपल्याला मिळत असतं। व्यवसाय उत्तम रीतीने चालवण्यासाठी कौशल्याची गरज असते। याशिवाय आणखीही कौशल्याचे इतर काही महत्त्व आहेत, ते पुढील प्रकारे सांगता येतील। पहिला आहे, कौशल्याच्या आधारानं आपण स्वतःची उपजीविका चालवू शकतो। याच्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ निर्मिती करणं असेल, याच्यामधून स्वतःला चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करून स्वतःचीच उपजीविका स्वतः करणे। दुसरं आहे, कौशल्याच्या आधारे आपण एखाद्या व्यवसायामध्ये नोकरी प्राप्त करू शकतो। तसंच स्वतःचा स्वयंरोजगारसुद्धा आपल्याला स्थापन करता येतो। पुढं आपण कौशल्याच्या महत्त्वामध्ये म्हणू शकतो की स्थापन केलेल्या उद्योगाचा कौशल्याच्या मदतीनं सतत विस्तार करणंही आपल्याला शक्य आहे। आपल्यामध्ये जी कौशल्य आहेत त्याच्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा इतर काही गोष्टींमधून, इतर समाजामध्ये फिरत असताना, वावरत असताना ज्ञान घेऊन आपण त्या कौशल्यामध्ये सुधारणा करत जातो, आणि मग कालांतराने अशा व्यक्तींना तज्ज्ञ संबोधल्या जातं। म्हणजे आपण कौशल्यांमध्ये वाढ केली तर तज्ज्ञ व्यक्तींपर्यंत किंवा तज्ज्ञ उद्योजकापर्यंत पोचू शकतो। स्वकौशल्याच्या आधारानं आपल्याला आर्थिक प्राप्ती तर करता येतेच, पण सध्याच्या स्पर्धेच्या काळामध्ये सुद्धा आपल्या उद्योगाचं स्थान निश्चितच असं ध्रुवताऱ्यासारखं निर्माण करता येतं। थोडक्यात आपल्या उत्पादनाची गुणवत्ता ग्राहकांचं समाधान करण्यायोग्य असल्यास उत्पादनाची मागणी वाढत राहते आणि आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये नफा प्राप्त होऊ शकतो। आता आपण चांगल्या उद्योजकाची गुणवत्ता याविषयी माहिती पाहणार आहोत। यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्याच्या अंगी गुणवत्ता असावी लागते। गुणवत्ता म्हणजेच गुण। उद्योजकता ही सृजनात्मक प्रक्रिया आहे, म्हणजे उद्योजकास सतत नवनवीन गोष्टी, कल्पना स्वीकारण्याची सवय, स्वतःच बदलण्याची सवय, चांगले गुण आत्मसात करण्याची सवय असावी लागते। अशी व्यक्ती यशस्वी उद्योजक बनू शकतात। नाहीतर समाजात अनेक जण श्रीमंत, संपन्न, सत्ताधीश, सामर्थ्यवान, बुद्धिवान, प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहेत, पण ते उद्योजक बनलेले नाहीत। म्हणून चांगल्या किंवा यशस्वी उद्योजकाच्या अंगी पुढील प्रकारच्या गुणवत्ता
किंवा गुणवैशिष्ट्य असावी लागतात. पहिलं गुणवैशिष्ट्य आहे तीव्र सिद्धी किंवा प्रेरणा. प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन. आपण लहान मुलांना काम सांगतो, ते काम ऐकण्यासाठी त्याला तू हे काम केलास तर मी तुला तुझ्या आवडीची गोष्ट देतो, असं आपण त्याला एखादं आमिष किंवा एखादी गोष्ट सांगत असतो. मग तो आपलं काम चटकन करतो आणि त्याला हवी असणारी किंवा आवडणारी गोष्ट आपल्याकडून मिळवण्यासाठी तो आपल्या समोर येऊन थांबतो. म्हणजे तो काम करतो ते काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेनं त्याच्या मनामध्ये आपल्याला हे मिळणार आहे यामुळं एक प्रेरणा जागृत होते आणि ती प्रेरणा त्याला ते काम करण्यासाठी उद्युक्त करते, प्रेरित करते. तसंच उद्योजकासही आपल्याला या व्यवसायामधून चांगला नफा मिळणार आहे अशी जर प्रेरणा मिळत राहिली तर तो सतत कार्य करत राहतो. त्यामुळे त्याच्या व्यवसायात सतत वृद्धी होत राहते, व्यवसाय भरभराटीस येत राहतो आणि हे सगळं घडतं ते त्या उद्योजकाच्या मनामध्ये असणाऱ्या प्रेरणेमुळं. दुसरं आहे उद्योजकाची मानसिक योग्यता. व्यवसायात सतत समस्या येत असतात. त्या समस्यांचं आकलन करून घेऊन त्यावर योग्य उपाय शोधण्यासाठी उच्च कोटीची मानसिकता उद्योजकामध्ये असावी लागते. अन्यथा तो अयोग्य निर्णय घेऊन व्यवसायाचे नुकसान करू शकतो. यामध्ये आपण एखादं उदाहरण असं पाहू शकतो की व्यवसायामध्ये जर घाटा झाला किंवा तोटा झाला, अशा वेळी उद्योजकानं स्वतःची मानसिकता योग्य ठेवून जर निर्णय घेतले तर त्याही अडचणीच्या प्रसंगातून तो बाहेर पडू शकतो. त्याचबरोबर उद्योजकामध्ये जोखीम स्वीकारण्याचीही क्षमता असणं गरजेचं आहे. आता व्यवसायामध्ये जोखीम स्वीकारल्यामुळं मोबदला मिळत असतो, म्हणजेच नफा मिळत असतो. सध्या संपूर्ण जगामध्ये मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली गेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत तीव्र स्पर्धा निर्माण झाल्यात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बाजारपेठेमध्ये शिरकाव झालेला आहे. त्यामुळं प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक बाबींमध्ये स्पर्धा ही आलेली आहे. त्यामुळं जो कोणी जोखीम स्वीकारून व्यवसाय करतो असाच उद्योजक यशस्वी होत असतो. पुढचा आहे व्यवसाय उभारणीची क्षमता. उद्योग किंवा व्यवसाय उभा करणं अत्यंत कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो, बुद्धी वापरावी लागते आणि मोठ्या प्रमाणात श्रम करावे लागतात. हे सगळं जर केलं तर आपला उद्योग किंवा व्यवसाय उभा राहू शकतो. या व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळवाव्या लागतात, कायद्याचं पालन करावं लागतं. व्यवसाय समाजपूरक आहे, निसर्गाचं रक्षण करणारा आहे, अशी खात्री समाजाला पटवून द्यावी लागते. मगच आपला व्यवसाय किंवा आपला उपक्रम उभा राहू शकतो. व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण योग्यता ही उद्योजकाच्या अंगी असली असाच उद्योजक आपला व्यवसाय उभारू शकतो. पुढचा गुण वैशिष्ट्य आहे काम करवून घेण्याची कला. आता कोणत्याही व्यवसायामध्ये जर पाहिलं तर अनेक कर्मचारी, अधिकारी असतात. या सर्वांना एकत्रितरित्या विशिष्ट कार्यपद्धतीद्वारे कामं आणि जबाबदाऱ्या सोपवाव्या लागतात. संबंधित म्हणजे त्या फॅक्टरीमधील जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यामार्फत कनिष्ठांकडून काम करून घ्यावं लागतं. वरिष्ठ अधिकारी ते हेल्पर किंवा रखवालदार इथपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून कामे करून घ्यावी लागतात
आणि मग हे करत असताना विशिष्ट कौशल्याची गरज ही उद्योजकामध्ये असावी लागते. आणि अशी जर कौशल्य उद्योजकामध्ये असतील तर तो आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं व्यवस्थित कामे करवून घेऊ शकतो. उद्योजकामध्ये संभाषण कौशल्यसुद्धा असणं गरजेचं आहे. उद्योजकाचा व्यवसायातील अंतर्गत घटकांशी संबंध येतो, तसेच त्याचा बाह्य घटकांशीही संबंध येतो. उदाहरणार्थ शासन, इतर संस्था, ग्राहक, समाज या सर्वांशी त्याचा संबंध येत असतो. अशा वेळी या सर्वांशी त्यानं योग्य संभाषण ठेवून सलोख्याचे संबंध निर्माण केले तर त्याचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात उद्योजकामध्ये संदेशवहनाची कार्यक्षमता असावी लागते. उत्तम संभाषण करणाराच निश्चितच असा उद्योजक यशस्वी होऊ शकतो. उद्योजकामध्ये प्रेरणा देण्याचीही कुवत असावी लागते. व्यवसायात काम करणारे इतर सगळे जे असतात त्यांना विशिष्ट कामं देऊन त्यांच्याकडून कामं करवून घेतली पाहिजेत. यासाठी प्रत्येक कर्मचारी हा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण उद्योजकामध्ये जर हा प्रेरणा देण्याचा अंगभूत गुण असेल तर तो सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रेरणा देऊन त्यांच्याकडून सामूहिकरित्या काम करून घेऊ शकतो. आणि मग अशा पद्धतीनं जर काम झालं तर व्यवसायाची भरभराटी व्हायला निश्चितच वेळ लागत नाही आणि त्यामुळं व्यवसाय हा यशस्वी होतो. म्हणजेच थोडक्यात यशस्वी उद्योजक बनू शकतो. उद्योजकामध्ये आत्मविश्वास हाही गुण असणं आवश्यक आहे. उद्योजक होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे, म्हणजेच आत्मविश्वास. स्वतःवरती असणारा विश्वास. कितीही प्रतिकूल परिस्थिती, कितीही समस्या समोर आल्या तरी सक्षमपणे उभं राहून त्याच्यावर मात करणं. कितीही संकटं आली तरी त्यांच्यावरती मात करून आपलं कार्य अखंडित चालू ठेवणं आणि आपला उद्योग किंवा व्यवसाय यशस्वी बनवणं हे आत्मविश्वासामुळं शक्य होतं. पहिल्या व्हिडिओच्या सोबत मी तुम्हाला एक लिंक पाठवली होती. BVG भारत विकास ग्रुप या कंपनीचे मालक हनुमंतराव गायकवाड महाराष्ट्रीयन माणूस, पण त्यांनी आत्मविश्वासाच्या बळावरती आपली कंपनी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाव कमावणारी कंपनी निर्माण केली. हे फक्त आत्मविश्वासाच्या बळावरती त्यांनी करू शकलेले आहेत. यानंतर उद्योजकामध्ये जोश आणि उत्साह हाही असला पाहिजे. मानवी मनाला आनंदाचे क्षण हे जोश आणि उत्साह देतात. तसेच दुःखद घटना जर घडली तर आपण निरुत्साही बनतो. यशस्वी उद्योजक तो असतो जो दोन्ही वेळा म्हणजे आनंदाच्या क्षणी आणि दुःखाच्याही क्षणी आपल्यातला जोश आणि उत्साह कायम ठेवतो. आणि असेच व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक बनत असतात. पुढचा गुण आहे भावनिक संतुलन. उद्योजकामध्ये भावनिक संतुलन असलं पाहिजे. म्हणजे भावनेच्या आहारी कधीही जाऊ नये. कारण माणूस जर भावनेच्या आहारी गेला तर तो चुकीचे निर्णय घेऊ शकतो आणि मग असे चुकीचे निर्णय उद्योगामध्ये व्यवसायामध्ये तोटा निर्माण करतात. आपल्याला प्रतिकूल परिस्थिती अनुकूल परिस्थिती या दोन्हीमध्येही
आपला भावनिक तोल ढळू देता कामा नये. तो संतुलित राहायला पाहिजे, तरच आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकतो आणि मग असा उद्योजक हा यशस्वी उद्योजक ठरतो. म्हणजे उद्योजकानं प्रत्येक वेळी आपल्या भावना ह्या संतुलित ठेवल्याच पाहिजेत. त्यानंतर पुढचा गुण आहे उद्योजकामध्ये असणारा, तो आहे भावनिक संतुलन तसेच निर्णय क्षमता. व्यवसायामध्ये निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. उद्योजकाला अनेक प्रसंगी अनेक निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेत असताना त्याने भूतकाळातला अनुभव लक्षात घ्यायला हवा आणि भविष्याचा वेध पण घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या निर्णयाचा भविष्यावरती काय परिणाम होईल याचाही विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि मग असा भूतकाळाचा अनुभव आणि भविष्याचा वेध या दोन्हीची सांगड घालून त्याने वर्तमानाशी सुसंगत असा निर्णय घेणं गरजेचं आहे. यासाठी उद्योजकामध्ये तात्काळ व योग्य अचूक निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. आता हे सगळं करत असतानाच उद्योजकामध्ये पुढचा गुण आवश्यक आहे, तो म्हणजे त्याच्याकडं तांत्रिक ज्ञान किंवा कौशल्य असणं गरजेचं आहे. उद्योजकाने तंत्रविद्या व उत्पादनाच्या तंत्रामध्ये घडून आलेल्या सर्व अद्ययावत बदलांची नोंद घेऊन आपल्या उद्योगात ते उपयोगात आणले पाहिजेत. मागे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की पूर्वी लेथ मशीन होत्या, आता CNC VMC मशीन्स आलेल्या आहेत. म्हणजे जर पूर्वीप्रमाणेच उद्योजकांनी काम करायचं ठरवलं असतं तर लेथ मशीनवर अनेक कामगार काम करावे लागले असते. आता तेच काम CNC किंवा VMC मशीनवर एकच ऑपरेटरच्या मदतीनं आपल्याला काम करता येतं आणि दिवसभरामध्ये जास्तीत जास्त जॉब निर्माण करता येऊ शकतात. तर असे बदल हे नवीन यंत्र किंवा नवीन तंत्र त्यातील सुधारणा ज्या होत असतात त्या स्वीकारणं गरजेचं आहे. आणि मग त्यांचा स्वीकार केल्यामुळं उद्योग व्यवसायामध्ये निश्चितच भरभराटी येते, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळू शकतं आणि असाच उद्योजक यशस्वी होऊ शकतो. उद्योजकामध्ये अजून एक गुण असणं आवश्यक आहे, तो म्हणजे त्याच्याकडं उपलब्ध असणाऱ्या साधनांचा योग्य वापर. आता उद्योजकाकडं कोणती साधनं असतात तर यामध्ये जमीन आहे, इमारत आहे, यंत्रसामुग्री आहे, कच्चा माल आहे, श्रमिक असतात, पाणी आहे, उपकरणांचे सुटे भाग आहेत. हे आणि अनेक असे साधनं उद्योजक व्यवसायामध्ये वापरत असतो. या साधनांचा महत्तम किंवा पुरेपूर योग्य वापर करणं गरजेचं असतं. जर या साधनामधील काही साधनं वाया गेली, वाया घालवली तर व्यवसायामध्ये नफा प्राप्ती होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं. बघा, आपल्याकडं इमारत आहे आणि त्या इमारतीचा जर योग्य वापर नाही केला, काही भाग पडून राहिला तरीही आपल्याला त्याचा उपयोग होत नाही आहे आणि विनाकारण आपल्याला त्याच्यावरती खर्च करावा लागतो. किंवा कच्चा माल आपल्याकडं भरमसाठ आपण खरेदी केलेला आहे आणि त्याची निगा राखली नाही, त्यातला बराचसा माल खराब व्हायला लागला, तो टाकून द्यावा लागायला लागला, तर आपल्याला म्हणजे त्या कच्च्या मालाचा योग्य वापर जर आपण नाही करू शकलो तर नफा हा कमी होणार आहे, म्हणजेच नुकसान येणार आहे. तर आपल्याकडं जी काही उपलब्ध सामुग्री आहे, श्रमिक आहेत, कामगार आहेत, त्यांचाही योग्य वापर करून घेणं, यासाठीच उद्योजकामध्ये हा गुण असला पाहिजे की त्यानं आपल्याकडच्या उपलब्ध सर्व साधनांचा वापर हा जास्तीत जास्त करून घेतला पाहिजे किंवा घेता आला पाहिजे. आणि मग यामुळंच व्यवसायातील संपूर्ण साधनांचा योग्य वापर झाल्यानंतर तो जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतो आणि यशस्वी बनू शकतो. यानंतर
पुढचा गुण उद्योजकामध्ये असणारा मानवी संबंधांची जोपासना. आता ज्यावेळेला उद्योग किंवा व्यवसाय किंवा कारखाना ही गोष्ट येते त्यावेळेला तिथं उद्योगाचा मालक आणि श्रमिक असे हे दोन घटक असतात. या दोघांमध्येही चांगले संबंध असणं म्हणजेच मानवी संबंध असणं गरजेचं आहे. आता या दोघांमधील तर मानवी संबंध चांगले असलेच पाहिजेत. यानंतर उत्पादित वस्तू आपण बाजारपेठेमध्ये विक्री करतो, तर बाजारपेठेमध्ये खरेदी करणारा ग्राहक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि ग्राहकाला जर आपण योग्य हाताळू शकलो योग्य पद्धतीनं तर निश्चितच आपल्याला मानवी संबंध जोपासल्यामुळं जास्तीत जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. बघा, दुकानामध्ये आपण गेलो खरेदी करण्यासाठी आणि दुकानदार जर आपल्याला अप्रिय भाषेमध्ये बोलत असेल, दुसऱ्या भाषेत बोलत असेल, तर आपण त्या दुकानामधून वस्तू खरेदी करणार नाही, हे निश्चित सत्य आहे. मग असं जर घडत असेल तर वस्तू विक्री होणार नाही आणि त्या कारखान्याला फायदा मिळणार नाही. आणि उद्योजकाकडं अजून एक गुण असणं गरजेचं आहे, म्हणजे तो नेतृत्व कला. उद्योजकामध्ये नेतृत्व गुण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता नेतृत्व गुण म्हणजे काय, तर आपण बाहेर बघतो राजकारण्यांकडं नेतृत्व गुण अतिशय चांगला असतो. ते एखादं आवाहन व्यासपीठावरून करतात आणि समोर बसलेला जनसमुदाय एका इशाऱ्यासरशी त्यांच्या एका शब्दावरती विश्वास ठेवून कामाला लागतात किंवा काम करण्याची तयारी दर्शवतात. तसाच नेतृत्व गुण हा उद्योजकामध्ये असणं गरजेचं आहे. कारण कारखान्यामध्ये जे काही सगळे कामगार आहेत त्या सर्वांची मानसिकता सारखीच असत नाही. तर त्या सर्वांना समजून घेऊन त्यांच्याकडून एकत्रितरित्या काम करून घेणं म्हणजेच नेतृत्व गुण आणि नेतृत्व कला. मग ही नेतृत्व कला जर उद्योजकाकडं असेल तर तो आपल्या कारखान्याचा विकास करू शकतो आणि यशस्वी उद्योजक बनू शकतो. आणि शेवटचा गुण आहे जो सर्वांनाच आवश्यक आहे, मानव म्हणून तर निश्चितच आवश्यक आहे, त्यामध्ये चारित्र्य. आपल्या ऋषीमुनींनी म्हणून ठेवलेलं आहे, बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती जसा बोलतो तसाच चालतो. त्याच व्यक्तीचं अनुकरण आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. हे नुसतं बोलण्यापुरतं किंवा ऐकण्यापुरतं नाही आहे, तर हे आपल्या अंगी करण्याची गोष्ट आहे. अंगीकार ह्याचा करणं गरजेचं आहे. बघा, चारित्र्य म्हणजे आपली वर्तणूक कशी आहे, आपलं बोलणं कसं आहे, आपलं चालणं कसं आहे. मागील अनेक वर्षापासून व्यावसायिक कृती यशस्वीता हे पाहून एखाद्या उद्योजकाचं चारित्र्य बनत असतं. म्हणजे अनेक दिवसापासून आपण चारित्र्य बनवत असतो. उत्तम चारित्र्य धारण करणारी व्यक्ती यशस्वी उद्योजक बनू शकते. पण उत्तम चारित्र्य हे एक दिवस किंवा एका क्षणामध्ये बनत नाही आहे, तर त्याच्यासाठी अनेक दिवसाची अनेक वर्षाची तपश्चर्या आपल्याला करणं गरजेचं आहे. आजच्या पाठात आपण कौशल्य म्हणजे काय, यशस्वी उद्योजकाच्या अंगी कोणती कौशल्य असावीत आणि त्याचे फायदे काय होतात किंवा कौशल्याचं महत्त्व काय आहे हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण चांगल्या उद्योजकाची गुणवत्ता ही पाहिली. त्यामध्ये तीव्र सिद्धी किंवा प्रेरणा, दुसरी गुणवत्ता बघितली मानसिक योग्यता, तिसरी जोखीम स्वीकारण्याची क्षमता,
चौथी यशस्वी उद्योजकामधली गुणवत्ता व्यवसाय उभारणीची क्षमता. पाचवी गुणवत्ता आहे काम करवून घेण्याची कला. सहावी गुणवत्ता आहे संभाषण कौशल्य. सातवी गुणवत्ता आहे कामगारांना प्रेरणा देण्याची कुवत. आठवी गुणवत्ता आहे आत्मविश्वास. नववी गुणवत्ता आहे त्या उद्योजकामध्ये असणारा जोश तसेच उत्साह. दहावी गुणवत्ता आहे उद्योजकाचं भावनिक संतुलन. अकरावी गुणवत्ता उद्योजकाची निर्णय क्षमता. बारावी गुणवत्ता तांत्रिक ज्ञान जे की उद्योजकाकडे असणं आवश्यक आहे. 13वी गुणवत्ता उद्योजकाने उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याची गुणवत्ता. 14वी गुणवत्ता आहे उद्योजकाला मानवी संबंध जोपासता आले पाहिजेत. 15वी गुणवत्ता आहे नेतृत्वाची कला. आणि शेवटची जी मानवजातीसाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आहे चारित्र्य. आजच्या पाठामध्ये वरील सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आज मी तुम्हाला विद्यार्थी कृती या अंतर्गत एक प्रश्न देत आहे आणि त्या प्रश्नावरती विद्यार्थी कृती आपण लिहायची आहे. तर विद्यार्थी कृतीसाठी प्रश्न आहे चांगल्या उद्योजकातील गुणवत्ता लिहा. प्रश्न परत एकदा, चांगल्या उद्योजकातील गुणवत्ता लिहा. या ठिकाणी हा व्हिडिओला विराम देत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.